Most welcome to all. Today's topic is type of conjunction. Conjunction means पार्ट ऑफ स्पीच मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कंजक्शनचा अर्थ होतो उभयन्वी अव्यय. ओके, याचे काही टाईप दिलेले आहेत आपण. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग चा अर्थ होता असा होतो की जो सेंटेन्सला मदत करणारे काही शब्द असतात. जसं आय डिड नॉट गो टू स्कूल, बरोबर आहे. बिकॉज सबऑर्डिनेट कंजक्शन म्हणतो आपण त्याला. आय अँड माय फ्रेंड अँड, है ना, म्हणजे दोन शब्दांना जोडणारे किंवा दोन सेंटेन्सला जोडणारे. कारण त्याचा अर्थच होतो कंजक्शन मीन्स जॉईनिंग टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस. जेव्हा हे शब्द मध्ये येतात त्याला काय म्हणतो आपण, कंजक्शन. आता त्याच्यामध्ये टाईप आहे. कोऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंग म्हणजे जोडणारे. सब ऑर्डिनेट म्हणजे सोबत. ओके, कोऑर्डिनेटिंग कोणते आहेत? अँड, बट, ऑर, नॉर, फॉर, येट, सो. आणि, परंतु, किंवा, नाही, फॉर करिता, येट म्हणजे अजून, सो म्हणजे म्हणून. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन मध्ये बिकॉज, परंतु, अनलेस नाहीतर, सिन्स पासून, अल्दो जर किंवा तर. कंपाऊंड कंजक्शन आहे. ऍज वेल ऍज म्हणजे त्याचप्रमाणे, नॉट ओनली, बट ऑल्सो हे आहे पण ते नाही. ओके, तसं आय नॉट ओनली टेक अ फूड बट ऑल्सो वॉटर, लाईक दॅट. नंतर कंपाऊंड म्हणजे संयुक्त शब्द आहेत हे. को रिलेटिव्ह कोणते आहेत? आयदर ऑर, नायदर नॉर. आय नायदर टेक फूड नॉर वॉटर, असं. कॉज म्हणजे कारण, बिकॉज, ऍज, सिन्स. रिझल्ट. रिझल्ट मध्ये कोणते शब्द येतात? सो, देअरफोर. सो म्हणजे म्हणून, देअरफोर म्हणजे म्हणून, है ना. टाइम मध्ये आफ्टर, बिफोर, वेन, व्हाईल. पर्पज मध्ये इन ऑर्डर दॅट, इन ऑर्डर दॅट, सो दॅट. ओके, नंतर कन्क्लुजन मध्ये शेवट जसं सो, निबंधाच्या शेवटी आपण म्हणतो सो, जसं दज, अशा प्रकारे. THUS, हेन्स म्हणजे म्हणून, है ना, मॅथ मध्ये वापरतो. सो हे प्रॉमिनंट जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कंजक्शन आहेत. सो यू स्टडी अबाउट दिस. ओके, थँक्यू.